आता उच्च शिक्षणाचं स्वप्न बँकेच्या कर्जामुळे अडणार नाही, कारण आता सरकार देतंय बिनतारणाचं शिक्षण कर्ज. नमस्कार मित्रांनो, उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना गती देण्यासाठी सरकारने एक नवीन योजना आणली आहे, पंतप्रधान विद्यालक्ष्मी शिक्षण कर्ज योजना. हो, बरोबर ऐकलंय तुम्ही. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. ही योजना विद्यार्थ्यांना कोणत्याही तारणाशिवाय आणि हमीदाराशिवाय शिक्षण कर्ज उपलब्ध करून देते. जर तुमचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयापर्यंत असेल तर तुम्हाला 10 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर 3% व्याज सवलत मिळू शकते. आता या योजनेची पात्रता जाणून घेऊ. जो कोणी या योजनेसाठी अप्लाय करत असेल तो व्यक्ती भारतीय नागरिक असावा, मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेत प्रवेश घेतलेला असावा, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न त्याचं 8 लाख रुपयापर्यंत असावं. आता अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, प्रवेशपत्र, मागील शैक्षणिक प्रमाणपत्रे, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते तपशील ही आवश्यक कागदपत्रे लागतील. आता अर्ज करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे, ती जाणून घेऊ. पहिलं म्हणजे अधिकृत वेबसाईट विद्यालक्ष्मी पोर्टलला भेट द्या. नवीन खाते तयार करा आणि आवश्यक ती माहिती भरा. तुमच्या शैक्षणिक आणि आर्थिक तपशिलांसह अर्ज सबमिट करा. बँकेच्या ऑफर पाहून योग्य शिक्षण कर्ज निवडा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज अंतिम सबमिट करा. मंजुरीनंतर कर्जाची रक्कम थेट तुमच्या शिक्षण संस्थेला ट्रान्सफर केली जाईल. आता तुम्ही विचार करत असाल याचे नक्की फायदे तरी कोणते? बरोबर ना? सांगते. सर्वात पहिलं तर ह्या योजनेत बिनतारण शिक्षण कर्ज मिळतं. एकाच ठिकाणी अनेक बँकांचे पर्याय उपलब्ध असतात आणि याची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक असते. तुमच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आजच विद्यालक्ष्मी पोर्टलला भेट द्या आणि या योजनेचा लाभ घ्या. योग्य वेळी आर्थिक मदत मिळाल्यास तुमच्या करिअरला एक नवीन दिशा मिळू शकते. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.